विद्यापीठाच्या सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार सोहळ्यामध्ये मान्यवरांचं आणि उपस्थित सर्वांचं मनपूर्वक स्वागत। या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहेत झी 24 तास। आज आपल्याला प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे डॉक्टर भूषण पटवर्धन सरांची। तर मी भूषण पटवर्धन सरांना विनंती करणार आहे की त्यांनी दीपप्रज्वलन करावं। आधुनिक पद्धतीने तांत्रिक दीपप्रज्वलन या ठिकाणी पटवर्धन सरांच्या शुभ हस्ते केलं जाते। यानंतर आदरणीय भूषण पटवर्धन सर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय रवींद्र कुलकर्णी सर, त्याचबरोबर प्राचार्य अजय भामरे सर, प्रकुलगुरू मुंबई विद्यापीठ, या सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण कृपया मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं। मुंबई विद्यापीठाच्या या ऐतिहासिक सभागृहामध्ये अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय सुंदर अशा एका उपक्रमाची सुरुवात होते आहे। आजवर कधीही दिला गेलेला नाही असा एक पुरस्कार, या पुरस्कार सोहळ्याचं हे पहिलं वर्ष आहे आणि तो पुरस्कार म्हणजे मुंबई विद्यापीठ सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार। तर आता मी सगळ्यांना विनंती करणार आहे की आता आपला पुढचा कार्यक्रम सुरू होतोय। मान्यवरांचं स्वागत केलं जाणार आहे आणि आजच्या कार्यक्रमाला ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे असे आपले प्रमुख पाहुणे माजी उपाध्यक्ष विद्यापीठ अनुदान आयोग प्राध्यापक डॉक्टर भूषण पटवर्धन सर। मी सरांचं स्वागत करण्याची विनंती आपल्या मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर रवींद्र कुलकर्णी सरांना करते। शाल, पुष्पगुच्छ आणि मुंबई विद्यापीठाच्या या गौरवशाली इतिहासाचं प्रतीक असणारा असा राजाबाई टॉवर, त्याची ही प्रतिकृती आज आपण पाहुण्यांना या ठिकाणी प्रदान करतो आहोत। मुंबई विद्यापीठ ही केवळ एक संस्था नाही आहे, तर असंख्य विद्यार्थ्यांची स्वप्न आहेत आणि याच स्वप्नांचं यशाची ही कहाणी सांगणारी ही खरं तर वास्तू आहे। आणि याच मुंबई विद्यापीठानं आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, विद्यार्थ्यांचा गौरव केला जातो आहे। आणि याच कार्यक्रमाचा, या सोहळ्याचा नेमका उद्देश काय आहे हे सांगण्यासाठी, प्रास्ताविक सादर करण्यासाठी मी प्राचार्य अजय भामरे या सरांना या ठिकाणी इथे बोलवेन आणि त्यांना मी विनंती करेन की त्यांनी प्रास्ताविक सादर करावं। सर्वांना नमस्कार। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राध्यापक डॉक्टर भूषण पटवर्धन सर, विशेष अतिथी कमलेश सुतारजीचे संपादक, विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर रवींद्र कुलकर्णी, डॉक्टर सौ प्रिया कुलकर्णी मॅडम, विद्यापीठाचे विविध विभागाचे सर्व डायरेक्टर्स, प्राध्यापक, शिक्षक वर्ग, विद्यापीठाच्या सर्व प्राधिकरणाचे मॅनेजमेंट काउन्सिलचे सदस्य, सिनेट सदस्य, अकॅडमिक काउन्सिलचे सदस्य, सर्व विद्यार्थी आणि पालकगण, सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, नेतृत्व गुण, सामाजिक सेवा, संशोधन आणि नवोन्मेष यासारख्या विविध क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीस प्रोत्साहन देणे हे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। सर्वांगीण गुणवत्ता असलेला विद्यार्थी विद्यापीठाच्या विविध उपक्रमात सक्रिय सहभाग घेतो आणि संस्थेचा गौरव वाढवतो। अशा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेचा सन्मान होण्याच्या दृष्टिकोनातून मुंबई विद्यापीठाने सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार सुरू केला आहे। हा पुरस्कार शैक्षणिक गुणवत्ता, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, नेतृत्व गुण, सामाजिक सेवा, संशोधन या क्षेत्रांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यास दिला जाणार आहे। अशा प्रकारचे सन्मान विद्यार्थ्यांना प्रेरित करता आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्दिष्टांनाही पाठबळ देतात। मुंबई विद्यापीठातर्फे दरवर्षी संलग्नित महाविद्यालय व विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग यातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना हा पुरस्कार दिला जाणार आहे। अमृतपुत्र किंवा कन्या, हिरकपुत्र किंवा कन्या, सुवर्णपुत्र किंवा कन्या अशा 6 प्रतिष्ठित पुरस्कारांची घोषणा आज करण्यात येणार आहे। प्रकुलगुरू आदरणीय अजय भामरे सरांनी आजच्या कार्यक्रमाचं जे स्वरूप आहे, पुरस्कारांचं जे स्वरूप आहे तेही आपल्यासमोर ठेवलेलं आहे।
आज हा पुरस्कार खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या गुणांचा गौरव करणारा आहे. काकचेष्टा बकोध्यानम श्वाननिद्रा तथैवच अल्पहारी मितभाषी विद्यार्थी पंचलक्षणम. विद्यार्थ्यामध्ये 5 गुण असणं अपेक्षित आहे की कावळा ज्याप्रमाणे सतत जागरूक असतो त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी जागरूक असायला हवं. त्याची एकाग्रता कशी असावी, तर बगळा ज्याप्रमाणे मासा पकडण्यासाठी टपून बसतो तशी त्याची एकाग्रता असायला हवी. आणि ज्याप्रमाणे कुत्र्याची झोप ही अत्यंत सावध असते तसं विद्यार्थ्याने कायम सावध असलं पाहिजे. त्यांनी अल्पाहार घेतला पाहिजे, योग्य आहार, योग्य व्यायाम याकडे त्याचं लक्ष असलं पाहिजे आणि मितभाषी असलं पाहिजे, अधिक ऐकलं पाहिजे, असे विद्यार्थ्याचे गुण सांगितलेले आहेत. आणि आज आपल्या विद्यापीठामध्ये महाविद्यालयाचे हे जे विद्यार्थी आहेत हे याच गुणांनी संपन्न असलेले आपल्याला दिसतात. आजच्या काळामध्ये विविध प्रलोभनं असतानाही एकाग्रता साधणं, ज्ञानावरची निष्ठा ठेवणं हे अधिकच आव्हानात्मक झालेलं असताना उत्कृष्ट कामगिरी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करणारे हे सर्व गुणी विद्यार्थी आहेत. मला वाटतं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. आणि त्यांना पुरस्कार बहाल करण्यापूर्वी आजचे आपले जे 10 पुरस्कारार्थी आहेत त्यांची प्रातिनिधिक मनोगतं या ठिकाणी आपण ऐकणार आहोत. आणि त्यासाठी सर्वप्रथम मी आमंत्रित करू इच्छिते ऋषभ कल्पेश उपाध्याय याला. त्याची एकंदरच कामगिरी उत्कृष्ट आहेच, पण तो उत्तम वक्ता आहे आणि राष्ट्रीय स्तरावरती उत्तम वक्ता म्हणून त्याला पारितोषिकही प्राप्त झालेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया ऋषभ कल्पेश उपाध्याय. व्यासपीठाला सादर नमन and to all the dignitaries, Vice Chancellor Sir, respected Chief Guest and Pro Vice Chancellor Sir. Today I stand as a testament to the fact that miracles can happen, and they can happen if you have the right hands behind you. And the ones who have made this possible are my guides. I would like to take a moment to express my heartfelt gratitude to the University of Mumbai, to the Department of Students Welfare, Director Dr. Sunil Patil Sir, Honorable Cultural Coordinator Shri Nilesh Save Sir, my college, PTVA Sathe College Autonomous, our principal Dr. Madhav Rajwade Sir, my department HOD Professor Dr. Manohar Lokhande Sir, and the foundation of this very support, my family, my parents, and my mentor and guide Vivek Varbhuvan. So, there is only one thing that I would like to tell you, that this national blazer standing at this podium was a dream. The Rajabai Tower trophy was a dream. The national gold medal was a dream. And I can tell you for once that dreams do come true only if you can dare to dream. Thank you. खूपच छान पद्धतीने तो व्यक्त झालेला आहे. एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी. आणि यानंतर मी विनंती करणार आहे आयशा खोत हिला इथे येण्यासाठी, कारण तिनं देखील अनेक क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे आणि विशेषतः राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये देखील ती सहभाग घेते आणि त्यामध्ये देखील तिने उत्तम कामगिरी केलेली आहे. मी तिला देखील विनंती करेन की तिनं देखील आपलं मनोगत व्यक्त करावं. Honorable dignitaries on and off the dais, respected teachers from different colleges, all the awardees and their proud parents, a very good evening to all. Today, I would like to start with a quote that says, "The future belongs to those who believe in the beauty of their dreams." So what do I mean by the beauty of the dreams? I would like to give an example of Steve Harvey. I am sure most of you are familiar with him. And one of a program, he said that to a child, if he sees a particular dream, that dream can be achieved exactly how he dreamed only when he strives hard and works to achieve it. If he tells it to someone else, anybody, and that person for a single moment says, "Oh, this can't be done," that is the wrong moment. And there you stop. It can be anyone, your parents, your teacher, your friends, anyone. Because what you should do is you should perceive the dream instead of going to someone else and asking what to do. Because that person would surely say, "This can't be achieved because God showed it to you." They don't show it to your mother, your father, your brother, your friend. He showed it to you because He knows you have that potential to achieve it. I would like to thank everyone for giving me this opportunity. मनोगत ऐकून खरंच खूप छान वाटलं, कारण तिचं हे कर्तृत्व आणि तिचा हा
निश्चितपणे प्राची. अतिशय आत्मविश्वासपूर्ण हे आपल्या दोन्ही प्रतिनिधींचं मनोगत आपण ऐकलं आणि स्वप्नांवर विश्वास ठेवणारी आणि अंधपणे नाही तर डोळसपणे स्वप्न पाहणारी अशी ही युवा पिढी आपल्या समोर येते आहे. आज खूप सुंदर योग आहे की अशा या अतिशय सजग अशा पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या या पहिल्या अशा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार सोहळ्याला आपल्याला प्रमुख उपस्थिती ज्यांची लाभलेली आहे, प्रमुख मार्गदर्शन मुलांना ज्यांच्याकडून मिळणार आहे, तीही व्यक्ती ही अशीच स्वप्नांवर विश्वास ठेवणारी, भारताचं नाव आंतरराष्ट्रीय विश्वामध्ये मोठं करणारी अशी आहे. अर्थात प्राध्यापक डॉक्टर भूषण पटवर्धन सर, जैववैद्यकीय क्षेत्रातील एक फार मोठे शास्त्रज्ञ. पारंपरिक औषध संशोधन असेल, उच्च शिक्षण असेल किंवा संस्थात्मक प्रशासन व्यवस्था असेल, या तीनही क्षेत्रांमध्ये त्यांची कामगिरी ही दैदिप्यमान अशी आहे. खरं तर त्यांच्याविषयी कमी वेळात सांगणं थोडंसं अवघड आहे, पण काही गोष्टी मला प्रकर्षाने सांगाव्याशा वाटतात. त्यामध्ये एक गोष्ट अतिशय अभिमानाने सांगण्याजोगी म्हणजे स्टॅनफर्ड विद्यापीठाने एक शास्त्रज्ञांची यादी तयार केली या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आणि त्यातल्या अग्रगण्य शास्त्रज्ञांमध्ये जे शीर्षस्थानी आहेत अशा 2% जागतिक शास्त्रज्ञांमध्ये सरांचा समावेश होतो. अमेरिकन पेटंट असतील, भारतीय पेटंट असतील, त्यांनी आपल्या संशोधनाने ती प्राप्त केली आहेत. इंडियन नॅशनल अकॅदमी ऑफ सायन्सेस आणि नॅशनल अकॅदमी ऑफ मेडिकल सायन्सचे ते फेलो आहेत. त्यांनी राष्ट्रीय ज्ञान आयोग, नियोजन आयोग, नीती आयोग, संयुक्त राष्ट्र संघटना, युनेस्कॅप, जागतिक बँकेच्या अनेक धोरण निर्धारण समित्या अशा अनेक पदांवरती कामगिरी केलेली आहे. विद्यापीठाच्या मंडळावर काम केलेलं आहे. आणि डॉक्टर पटवर्धन सर सध्या आयुष मंत्रालयात राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक आयुष म्हणून आणि WHO जागतिक पारंपरिक औषध केंद्रासाठी आयुष इंडियाचे प्रमुख म्हणून काम करतात. सरांच्या कारकिर्दीविषयी उल्लेख करत असताना अर्थातच आयुर्वेद, जीवशास्त्र आणि पुराव्यावर आधारित पारंपरिक औषधीमधील त्यांचं मौलिक कार्य हे ज्या संस्थेमध्ये घडलं त्या संस्थेचा म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. इंटरडिसिप्लिनरी स्कूल ऑफ हेल्थ सायन्सेसमधून ते निवृत्त झाले आणि 2010मध्ये सरांनी सेंटर फॉर कॉम्प्लिमेंटरी अँड इंटिग्रेटिव्ह हेल्थ या प्रयोगशाळेची स्थापना केली. तर जर्नल ऑफ आयुर्वेद अँड इंटिग्रेटिव्ह मेडिसिन याचं संपादकीय कार्यालयसुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखालीच सुरू झालं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आजचे आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर भूषण पटवर्धन सर यांचं स्वागत आणि त्यांना मी विनंती करते की मुंबई विद्यापीठाचे हे सर्वोत्कृष्ट विद्यार्थी आज इथे जमलेले आहेत, ते आपल्याला ऐकायला उत्सुक आहेत. आज या मुंबई विद्यापीठाच्या ऐतिहासिक वास्तूमध्ये येताना मला खूपच आनंद झाला. अशा वास्तू जेव्हा बघतो तेव्हा आपली गौरवशाली परंपरा आपल्याला प्रकर्षाने जाणवते. आज डॉक्टर रवींद्र कुलकर्णी, त्यांच्या पत्नी प्रिया कुलकर्णी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याबद्दल मग त्यांचं कौतुक करावं, अभिनंदन करावं का काय मला समजत नाही. पण आपल्यावरती जेव्हा आपत्ती येते तेव्हा त्या आपत्तीचं निवारण करताना आपण संपूर्ण समाजाचा विचार करून काहीतरी नवीन, काहीतरी पॉझिटिव्ह, विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणारं असं काहीतरी समोर आणावं, ही त्यांना जी प्रेरणा मिळालेली आहे ही माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. आणि हे सोपं नाही, हे करणं सोपं नाही. आणि डॉक्टर कुलकर्णी, तुम्ही या विद्यापीठाला पुन्हा नवीन झळाळी द्यायचं जे काम केलेलं आहे, डॉक्टर भामरे आणि इथं आज मी अनेक तुमचे सहकारी भेटलो, अनेक तरुण सहकारी, म्हणजे त्यांच्यामध्ये असलेली ऊर्जा पण मला जाणवली की नवीन ऊर्जेने मुंबई विद्यापीठ पुन्हा आपल्या पूर्व झळाळीला सामोरं जाऊन पुन्हा आपला दर्जा अधिकाधिक उंचावत राहील. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. हा अतिशय उत्तम तुम्ही उपक्रम सुरू केलेला आहे. सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणजे हे सोपं नाही, म्हणजे विद्यार्थी सर्वोत्कृष्ट निवडणं ही प्रक्रियासुद्धा खूप सोपी नाही. त्यामुळे आपल्या सहकाऱ्यांनी याच्यासाठी जे काही कार्य केलेलं आहे ते मला कळतं की किती अवघड आहे. कारण एखाद्याची निवड करायची त्यावेळेला हजारो विद्यार्थ्यांमधनं त्याची निवड करायची हे काम सोपं नाही आहे. मला आत्ताच सर सांगत होते की नॉमिनेशनमध्ये 15,000 नॉमिनेशन आलेली आहेत. आता 15,000 नॉमिनेशनमधनं काही शॉर्टलिस्ट करायची, त्यांच्यामधनं काही निवडायचे, ही प्रक्रिया खूप क्लिष्ट असते. पण ही प्रक्रिया आपण अतिशय प्रभावीपणे पार पाडून आज सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार सोहळा इथं आयोजित केला. आपले आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन.
स्वप्न पूर्ण करायची असतील तर कष्ट घ्यावी लागणार आहेत आणि मी असं म्हणेन की विद्यापीठाकडून आज तुम्हा विद्यार्थ्यांचा होणारा हा गौरव त्या स्वप्नांच्या दिशेने टाकलेलं एक खूप मोठं पाऊल मी म्हणेन आणि खरं तर तुम्हा विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन आहे, कारण तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या दिशेनं पाऊल टाकताय. आणि यानंतर आपण पुढे वळणार आहोत. मी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी सरांना विनंती करणार आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावे. आणि याचबरोबर मी एक आवर्जून एक गोष्ट सांगेन की गुणवत्ता निश्चितीमध्ये देशभरातील विद्यापीठांना एक दर्जा दिला जातो आणि आपल्या मुंबई विद्यापीठाला हा A++चा दर्जा मिळालेला आहे. आणि तो कुणामुळे तर आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू म्हणजेच रवींद्र कुलकर्णी सरांच्या मार्गदर्शनाखाली हा दर्जा मिळालेला आहे. त्यामुळे मी त्यांना विनंती करणार आहे की त्यांनी मार्गदर्शन करावं. आजच्या उत्कृष्ट विद्यार्थी या सत्कार सोहळ्याचे या कार्यक्रमाचे आपले प्रमुख मार्गदर्शक, प्रमुख पाहुणे, ज्यांनी UGCचं उपाध्यक्ष, व्हाईस चेअरमन म्हणून काम केलं, नॅकच्या दृष्टीनं ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी आणण्याच्या दृष्टीनं खूप पाथ ब्रेकिंग कार्य त्यांनी पुढं केलं, आणि आयुषमध्ये नॅशनल प्रोफेसर. त्याचबरोबर सर्वात म्हणजे माझ्या वैयक्तिक दृष्टीनं त्यांच्या गेल्या 15-16पासून मी त्यांच्यासोबत जेव्हा वेगळ्या विषयात त्यांच्यासोबत काम करायला मिळालं तेव्हा त्यांच्यामुळं मला मिळालेलं मार्गदर्शन, असे माझे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर भूषण पटवर्धन सर, आमच्या विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्राचार्य अजय भांबरे, डायरेक्टर स्टुडंट डेव्हलपमेंट, ज्यांनी हा पूर्ण कार्यक्रम तडीस पूर्ण जशी आम्ही संकल्पना मांडली आणि त्या दृष्टीनं सगळ्या विद्यार्थ्यांकडून नॉमिनेशन्स मागवणे आणि त्या सगळ्या स्क्रुटिनी कमिटी असतील, फायनल अवॉर्ड सिलेक्शन कमिटी असतील, या सगळ्यांकडून काम करून घेणे असं ज्यांनी केलं. डॉक्टर सुनील पाटील, त्यांना सपोर्ट करणारे डॉक्टर सुशील शिंदे, तसंच या डायरेक्टर लाईफ लाँग लर्निंग डॉक्टर बळीराम गायकवाड सर आणि मनोज रेड्डी सर, हे सगळ्यांनी यांच्या टीमनी खूप चांगलं काम केलं. आणि या दृष्टीने आजचा आपला हा अवॉर्ड सेरेमनी आज आपण या निमित्ताने पुढं जातो आहे. ही सगळी साधारणतः आम्हाला अशी संकल्पना सुचली की आपण दरवेळेस विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल देतो, त्यानंतर एक आविष्कार म्हणून वेगळी होती तेव्हा तो रिसर्च आणि इनोव्हेशनचं तो वेगळी परीक्षामध्ये त्या विद्यार्थ्यांचं ताऊन सुलाखून परीक्षण होतं. इंद्रधनुष्य असेल, कल्चरलमध्ये एक वेगळ्या प्रकारे त्याचं पार्टिसिपेशन असतं आणि स्पोर्ट्समध्ये पण तो विद्यार्थी पुढं जातो. यावेळेस असं जर सगळं बघितलं गेलं तर प्रत्येक परीक्षामध्ये येणारे विद्यार्थी वेगळे असतात. म्हणजे एखादा खूप चांगला क्रीडापटू असेल तो तिकडं असतो, पण बऱ्याच वेळा इतर परीक्षामध्ये त्याचं तितकं कॉन्ट्रीब्युशन होत नाही किंवा दुर्लक्ष होतं. तसं एखादा खूप गुणवंत विद्यार्थी असतो, चांगलं मेरिट मिळवतो, पुढं नोकरी मिळवतो आणि बऱ्याच वेळा लक्षात येतं की तो अभ्यासात तर हुशार आहे, कामातही खूप चांगला आहे, पण जे काही लिडरशिप क्वालिटी त्याला आवश्यक असते त्या ठिकाणी काम करण्याच्या दृष्टीनं ती त्यांनी त्या अभ्यासाच्या याच्यामध्ये ते मिळवण्याचं त्याच्याकडून राहून गेलेलं असतं. आणि मग त्यावेळेस त्याला ज्या काही येणाऱ्या वेगळ्या अडचणी मग त्यातून शिकून मग पुढं जाण्यामध्ये सगळं काही त्याचं खूप मोठा वेळ जातो. अशा आपण वेगवेगळ्या इंडिव्हिज्युअली कप्प्यामध्ये आपण एक खूप चांगला विद्यार्थी, म्हणजे हुशार विद्यार्थी, एखादा चांगला क्रीडापटू, एखादा खूप चांगला कल्चरलमध्ये काम करणारा विद्यार्थी ज्याच्याकडे त्याचं कौशल्य आहे किंवा संशोधनात ते पुढं. पण अशी एक आमच्यात संकल्पना आली की हे सगळं थोडं थोडं तरी असणारा प्रत्येक जे काही ना काही तर प्रत्येक ठिकाणी करतो आहे आणि त्यानिमित्ताने स्वतःला घडवतो आहे. कारण आपल्याला दिवसाची 24 तास असतात, 8 तास म्हणजे तुम्ही जेव्हा ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडाल आणि नोकरी कराल तर त्यातला 8 तासाचा तो परीघ असतो जिथं तुमचं टेक्निकल स्किल वापरलं जातं. पण उरलेले 16 तास तुम्ही समाजात वावरत असता, तुमच्या सोसायटीमध्ये वावरत असता, वेगळ्या ठिकाणी स्वतःला प्रेझेंट करत असता. अशा वेळेस त्या उरलेल्या 16 तासामध्ये जे काही कौशल्य लागतात ते दुर्दैवाने आपल्या शैक्षणिक सिस्टीममधून ते सगळे काही सहजपणे मिळत नाहीत, उपलब्ध होत नाही. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने त्यावर खूप लक्ष देऊन हा 24 तासाच्या दृष्टीनं विद्यार्थी कसा होलिस्टिकली घडवता येईल असा त्याचा विचार केला. त्याच अनुषंगाने आम्हाला वाटलं की या सगळ्या क्रायटेरियावर घडणारा विद्यार्थी त्याचं जर परीक्षण करता आलं आणि असे आपल्याला
सर्व गुणसंपन्न विद्यार्थी जर निवडायचे असतील तर काय करता येईल, अशी आमची साधारणतः विचाराची ती संकल्पना सुरू झाली. आणि मग मला वाटतं आम्ही एक 3-4 महिने अगदी त्या विषयावर काम करत गेलो. आणि त्या विषयावर काम करण्याच्या निमित्ताने लक्षात आलं की अरे हे वेगवेगळे पैलू आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याकडे काही ना काहीतरी असतंच. प्रत्येक म्हणजे तो अभ्यासात जरी हुशार असेल तरी इतर काहीतरी गोष्टी असतातच. असं जर आपल्याला इव्हॅल्युएट करण्याची काही मेकॅनिझम आपल्याला करता आलं तर मग चांगलं होईल. आणि त्या दृष्टीनं मग ही प्लॅटिनम, डायमंड आणि गोल्ड, म्हणजे इथे आम्ही त्यातही नॉमेनक्लेचर करताना जरा पुढं गेलो की नॉर्मली आपण गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ असं म्हणतो. पण आपल्याला या निमित्ताने सगळे टॉपमोस्टच घ्यायचे होते. त्यामुळे एक अगदी सुरुवातच जे प्लॅटिनम, जे गोल्डचे एक बरंच पुढे, आणि त्यानंतर डायमंड आणि मग गोल्ड, असं मुलं आणि मुलींमध्ये या दृष्टीनं आपल्याला शोधावं असं ठरलं. आणि त्या दृष्टीनं मग आम्ही पुढे गेलो. नॉमिनेशन्सही आलेत आणि मग त्या नॉमिनेशनच्या प्रक्रियेतून स्क्रुटिनी, त्यानंतर फायनल, असे ते अवॉर्ड झाले. मला वाटतं आज हा चांगला टप्पा आला आहे. आपण खूप चांगल्या तऱ्हेनं रिस्पॉन्स दिला. पहिल्याच प्रयत्नात आम्हाला वाटत होतं की रिस्पॉन्स मिळेल की नाही, पण रिस्पॉन्स खूप मोठ्या प्रमाणावर मिळाला. त्यामुळे स्क्रुटिनी कमिटी आणि फायनल सिलेक्शन कमिटीचं काम खूप टफ झालं. अगदी एकेका गुणावरून चेंजेस होत होते. आणि त्या दृष्टीने येणारी ही जी आपले सगळे अवॉर्डीज आहेत ते आपण नेहमी एक्सलन्सचा उल्लेख करतो. तर हे खरोखर ॲकॅडमिक एक्सलन्स आहेत, जे त्यांच्या ॲकॅडमिक, करिक्युलर, को करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी सगळ्यांमधून ताहून सुलाखून आलेली ही अवॉर्डीज आहेत. त्यामुळे मला वाटतं ह्या अवॉर्डींचं मी मनापासून कौतुक करतो. आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमचे मार्गदर्शक प्राध्यापक भूषण पटवर्धन सर आज खास आले, पुण्याहून आले आणि आपल्याला मार्गदर्शन केलं. ते स्वतः खूप मोठे संशोधक आहेत, त्याचबरोबर एक खूप चांगले प्रशासक पण आहेत, ॲकॅडमिक प्रशासक आहेत. त्यामुळे त्यांनी UGC असेल, NAC असेल, ह्या सगळ्या हायर क्वालिटी रेग्युलेशन करणाऱ्या ज्या बॉडीज आहेत, सगळ्या बॉडीजमध्ये त्यांनी काम करून चांगले मापदंड आखून दिलेत, जे मापदंड आम्हाला आजच्या NEP इम्प्लिमेंटेशनमध्ये करण्यासाठी खूप चांगले उपयोगी होतात. त्यामुळे त्यांचे मनापासून मी धन्यवाद देतो. आणि आपण सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल परत तुमचं मनापासून कौतुक करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.